आमच्या गावातून शक्तिपीठ महामार्गाचा एक विषय होता आणि या शक्तिपीठ महामार्गामधील आमच्या अखंड गावानं त्या गोष्टीला विरोध केला. त्या गोष्टीला विरोध करत असताना पूर्ण गाव ज्यावेळी विरोध करते त्यावेळी सगळे सदस्य, सरपंच सहित सगळ्यांनी विरोध केला. त्याबद्दल आम्हाला काही दुमत नाही आणि विरोध करणं गरजेचं होतं. शक्तिपीठ महामार्ग रोखणं गरजेचं होतं. यासाठी खासदार राजू शेट्टी साहेब, बंटी पाटील साहेब अखंड प्रयत्न केले. त्यांनी शिरोळ ते मला वाटते कलेक्टर ऑफिस कोल्हापूरपर्यंत त्यांनी पायी जाऊन या गोष्टीचं निषेधार्थ व्यक्त केला आणि साजनीतून तसं बघायला गेलं तर या शक्तिपीठ महामार्गातून अ, 100 एकर जमीन जाणार आहे. या 100 एकर जमिनीमध्ये ही जमीन जात असताना जवळपास 350 लोकांची सातबारे या ठिकाणी नेस्तनाबूत होणार आहेत आणि हे सातबारे नेस्तनाबूत होऊन जवळपास एक 16 विहिरी, जवळपास 48 बोर पाण्याचे यामधून सगळे लुप्त होणार आहेत. त्याचबरोबर 8 ते 10 घरही आहेत. ही सगळी शक्तिपीठ महामार्गातून लुप्त होत असताना आज आम्हाला ऐकाय फक्त मिळतंय, की शक्तिपीठ महामार्ग बंद झालाय असं. मग बंद काय झालाय? काय बाबा ती स्थगिती मिळाली आहे त्याला तात्पुरती. खेळ करायला चालू आहे. हे काय लक्षात येईना आम्हाला अजून काय त्या लेव्हलनं आम्हाला माहीत नाही. तर बंद आहे या गोष्टीसाठी प्रामाणिकपणाने या नेत्यांनी प्रयत्न केला आणि आमच्या साजनी गावातून सगळ्यात महत्वाचं की हे सर्व नुकसान होत असताना आमच्या साजनी गावातच इथे येऊन आमच्या जवळ माणगावमधनं एक टीम आली. माणगावमधनं टीम अशासाठी आली, आम्ही शक्तिपीठ महामार्गाचे समर्थनार्थ म्हणून तुमच्या सह्या घ्यायला आलोय आणि त्या माणगावच्या व्यक्ती तुम्हाला मी नावानिशी सांगू शकतोय. माझी सरपंच एक होते माणगावचे, काय त्यांचं नाव लक्षात येईना. त्याचबरोबर विद्यमान एक ग्रामपंचायत सदस्य होते. एक पट्टण कोडोलीची एक मॅडम एक होती कोणतरी आणि तिने शासकीय अधिकारी आहे म्हणून सांगून ते आम्हाला ह्या माणगावकरांच्यातनच आम्हाला इथं साजनीत गावात येऊन आमच्या घरी येऊन सांगायलेत, की समर्थनार्थ म्हणून आम्ही तुमची या गोष्टीसाठी तुमच्याकडे आलेलो आहे. मग त्यासनी आमच्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी हाकलून लावलं खरं म्हणजे. का? तर सगळं अख्खं गाव त्या गोष्टीच्या विरोधात आहे आणि तुम्ही समर्थनार्थ म्हणून काय गरज आहे त्या गोष्टीची करायची तुम्हाला? आमचं गाव आहे, आम्ही निर्णय घेतो. या गोष्टीवरती निर्णय झाला आणि ते समर्थनात म्हणून आलेल्या व्यक्तींना हाकलून लावलं राव अक्षरशः. काय? आणि ही सत्यता आहे. आज माणगावमध्ये असू दे किंवा साजनीत असू दे, त्या व्यक्तींना आम्ही समोर बोलवून जाब विचारू शकतोय. फक्त असो संबंधित असतात, त्या लोकांची नावं घ्यायला नकोत, त्या पद्धतीने आम्ही थांबलो. पण माणगावच्या या उत्तर सभेला उत्तर देत असताना माणगावातनंच खरोखरच टीम आलेली होती हे आम्ही जाहीरपणे बोलू शकतोय.